जय भीम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुकमधले काही पॉईंट बघणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ चॅप्टर 3 चा पार्ट 2 आहे. पार्ट 1 चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. अशा प्रकारे भारतातील समाजवाद्यांनी स्वीकारलेल्या इतिहासाच्या आर्थिक स्पष्टीकरण सिद्धांतावर हल्ला करू शकेल, परंतु संपत्तीचे समानीकरण हीच केवळ खरीखुरी सुधारणा असून ती इतर कोणत्याही गोष्टीचा आधी घडली पाहिजे. या समाजवादी विधानाच्या स्पष्ट अर्थ इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण आवश्यक नाही असे मी मानतो. तथापि मला समाजवाद्यांना विचारावेसे वाटते ते हे प्रथम समाज रचनेत सुधारणा घडून आणल्याशिवाय तुमची आर्थिक सुधारणा घडू शकेल काय? भारतीय समाजवाद्यांनी या प्रश्नाचा विचार केला असल्याचे दिसत नाही. मला त्याच्यावर अन्याय करण्याची इच्छा नाही. एक अग्रगण्य समाजवाद्याने काही दिवसांपूर्वी माझ्या एक मित्राला लिहिलेले पत्रातील एक अवतरण देत आहे. त्यात त्याने म्हटले आहे, तोपर्यंत ही अन्याय वागणूक आणि एक वर्गाने दुसऱ्या वर्गाचे केलेले दमक चालू असेल तोपर्यंत भारतात आपण स्वतंत्र समाजाची उभारणी करू शकू. यावर माझा विश्वास बसत नाही. समाजवादी आदर्शावर मी विश्वास ठेवतो, त्यानुसार मी विविध वर्गाच्या निश्चित गटांच्या व्यवहारात पूर्ण समतेवर विश्वास ठेवतो. मला असे वाटते की या आणि इतर प्रश्नांसाठी समाजवाद केवळ खरीखुरी उपाययोजना करतो. यावर मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की मी विविध वर्गाच्या व्यवहारात पूर्ण समतेवर निश्चितपणे विश्वास ठेवतो. एवढेच म्हणणे समाजवाद्यांसाठी पुरेसे आहे काय? असाच विश्वास पुरेसा आहे असे म्हणणे हे समाजवादात जे अंतर्भूत आहे त्याविषयी संपूर्ण अज्ञान प्रकट करणे होय. तर जर समाजवाद हा व्यावहारिक कार्यक्रम असेल, जर तो केवळ अंधुक व दूरचा आदर्श नसेल, तर समाजवादी माणूस समतेवर विश्वास ठेवतो की नाही हा प्रश्न नाही. एक वर्ग दुसऱ्या वर्गाला वाईट वागणूक देत आहे व त्याचे दमन करीत आहे याचा व्यवस्थेचा एक भाग म्हणून, तत्वाचा एक भाग म्हणून तो विचार करतो किंवा कसे व अशा प्रकारे एक वर्ग दुसऱ्या वर्गापासून विभक्त करण्यासाठी जुलूम व जबाबदारी चालू देतो किंवा कसे, हा त्याच्यासाठी खरा प्रश्न आहे. मी माझा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट करण्यासाठी समाजवाद समजून घेण्यासाठी अंतर्भूत असलेल्या घटकांचे मी विश्लेषण करू इच्छितो. आता हे उघड आहे की समाजवाद्यांनी कल्पना केलेली आर्थिक सुधारणा सत्ता काबीज करण्यात परिणत होणारी क्रांती माझ्याशिवाय घडू शकत नाही. त्यासाठी कामगार वर्गाने सत्ता काबीज केली पाहिजे. माझा पहिला प्रश्न आहे की ही क्रांती घडवण्यासाठी भारतातील कामगार वर्ग एकत्र येतील काय? अशी कृती करण्यासाठी माणसांना कोणती गोष्ट प्रेरित करेल? मला असे वाटते की इतर गोष्टी समान असल्यामुळे अशी कृती करण्यास माणसांना प्रेरित करेल अशी एकमेव गोष्ट म्हणजे तो त्याच्याशी वर्तन करीत आहे त्या दुसऱ्या माणसाबरोबर समता व बंधुता आणि सर्वात म्हणजे न्याय हा भावनेने कार्यप्रवण झालेली भावना होय. क्रांती सोय केल्यानंतर लोकांनी समतेने वागवण्यात येईल व त्याच्यात जात व वंशज या बाबतीत कसलाही भेदभाव केला जाणार नाही हे लोकांना माहीत झाल्याशिवाय संपत्तीच्या समानीकरणासाठी असलेल्या क्रांतीत लोक सामील होणार नाहीत. क्रांतीचे नेतृत्व करणारा समाजवादी हा जातीवर विश्वास ठेवीत नाही. एवढे आश्वासन पुरेसे ठरवणार नाही याची मला खात्री आहे. ते आश्वासन अधिक फळोर असलेल्या आधारातून म्हणजे व्यक्तिगत समता व बंधुता ही भावना असलेली देशबांधवांची एकमेकांबाबतची मनोवृत्ती यातून आलेले असले पाहिजे. गरीब असलेला भारतातील कामगार वर्ग हा गरीब व श्रीमंत या भेदांच्या व्यतिरिक्त अन्य कोणती भेद मानत नाही असे खरोखर म्हणता येऊ शकेल काय? भारतातील गरीब हे जात किंवा वंश, उच्च किंवा नीच असे कोणतेच भेद मानत नाहीत ते म्हणता येऊ शकेल काय? कामगार वर्ग ही जी कृती करतो ती जर वस्तुस्थिती असेल तर श्रीमंत विरुद्ध कामगार वर्गाची कृती म्हणून अशा कामगार वर्गाकडून कसला आघाडीचा टेक्याची अपेक्षा करता येऊ शकेल? जर कामगार वर्ग प्रमुख आघाडी उभारू शकला नाही तर क्रांती कशी काय घडू शकेल? युक्तिवाद जर अशी कल्पना केली की काही विलक्षण योगायोगाने क्रांती घडली आणि समाजवादी सत्तेवर आली तर भारतात प्रचलित असलेल्या विशिष्ट समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांची त्यांना तैल लावावी लागणार नाही. त्यांनी भारतीय लोकांना उच्च आणि नीच, स्वच्छ आणि अस्वच्छ असे भेद पाळावयास लावले आहेत. त्या पूर्वग्रहांनी निर्माण केलेल्या प्रश्नांनी व झुंजता भारतातील समाजवादी राज्य एक क्षणभर तरी कसे काय चालू शकेल याची मी कल्पनाच करू शकत नाही. जर समाजवादी लोक तोंडाने चांगले उद्गार काढण्यापुरते समाधानी नसतील, समाजवाद्यांना समाजवाद स्पष्टपणे वास्तववाद आणावयाचा असेल तर त्यांनी समाज सुधारणे
सुधारणेचा प्रश्न हा मूलभूत प्रश्न आहे हे मान्य केलेच पाहिजे. त्याशिवाय त्यांची सुटका नाही. भारतात प्रचलित असलेली समाज व्यवस्था ही अशी आहे की तिची समाजवाद्याला व्यवस्था लावलीच पाहिजे. त्यांनी असे केल्याशिवाय तो क्रांती साध्य करू शकत नाही आणि जर नशिबाने ती त्याला साध्य करता आली तरी त्याला जर त्याचे ध्येय प्रत्यक्षात आणायची इच्छा असेल तर त्यासाठी त्याला झुंज ही द्यावीच लागेल. हे माझ्या मते निर्विवाद आहे. त्याने जर क्रांतीच्या आधी जाती व्यवस्था विचारात घेतली नसेल तर त्याला क्रांतीनंतर ती विचारात घेणे भाग पडेल. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे तुम्हाला वाटेल त्या कोणत्याही दिशेने जा. तुम्ही या राक्षसाला ठार केल्याशिवाय तुमची राजकीय सुधारणा होऊ शकणार नाही. तुमची आर्थिक सुधारणा होऊ शकणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुक मधले काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम.